एप्रिल 2024 दिनांक 8 तारखेला पूर्ण दिवस दर्श सोमवती अमावस्या आलेली आहे। या दिवशी सोमवती अमावस्येचे व्रत करतात। हा अत्यंत दुर्मिळ योग आला आहे। हे व्रत कसे करायचे, त्याचे फळ काय मिळते याची माहिती मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। या दिवशी अमावस्या पूर्ण दिवस आहे। पूर्ण दिवस आपल्याला उपास व फलाहार करायचा आहे। चहा कॉफी पिली तरी चालेल, परंतु मीठ त्या दिवशी वर्ज्य असते। शंकराच्या कोणत्याही उपासाला मीठ वर्ज्य असते। त्या दिवशी आपल्याला आंघोळीनंतर पांढरे वस्त्र, धूत वस्त्र घालायचे आहे। त्या दिवशी आपल्याला शिवपूजन, विष्णुपूजन व अश्वस्थ पिंपळाचे पूजन करायचे आहे। सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार भस्म लावून देवळात किंवा घरी शिवपूजन करा। बेल, फुले व गोड नैवेद्य दाखवून ओम नमः शिवाय ह्या मंत्रासहित शिवपूजन करा। माता पार्वतीचीही हळदी कुंकवासहित ओटी भरा, नैवेद्य दाखवा। नंतर देवळात किंवा घरी तुमच्या सोयीनुसार विष्णुपूजन करा। फुले, धूप, दीप व गोड बर्फीचा नैवेद्य दाखवून विष्णुपूजन करा। नंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अश्वस्थ पिंपळाचे पूजन करायचे आहे। आता अश्वस्थ म्हणजे काय, तर ज्या पिंपळाची मुंज झालेली असते त्याला अश्वस्थ पिंपळ असे म्हणतात। तो तुम्हाला तुमच्या गावातील एखाद्या जुन्या देवळात किंवा तुमच्या गावातील एखाद्या ठिकाणी भेटेल। त्याचे पूजन करायचे आहे। पहिल्यांदा आपले सर्व साहित्य घेऊन त्या अश्वस्थ पिंपळा शेजारी जायचे, तेथील जागा स्वच्छ करायची। नंतर तुपाचा दिवा लावायचा आहे। एका तांब्याच्या भांड्यात पाणी व त्यात काळे तीळ मिसळायचे आहेत व ते पाणी तुम्हाला त्या अश्वस्थ पिंपळाला वाहायचे आहे। नंतर धूपदीप लावून ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून तुम्हाला त्या अश्वस्थ पिंपळाला 108 प्रदक्षिणा व्हायच्या आहेत। 108 प्रदक्षिणा वाहताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तेथे 108 वस्तू समर्पित करायच्या आहेत। आता त्या वस्तू तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडायच्या आहेत। 108 वस्तूमध्ये तुम्ही 108 शेंगदाणे, 108 खारका, 108 बदाम, 108 खडीसाखरेचे खडे किंवा अन्य काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता। प्रत्येक प्रदक्षिणेबरोबर तुम्हाला एक वस्तू तेथे अर्पण करायची आहे। शक्यतो 108 प्रदक्षिणा घाला। जर तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तुम्ही अक्षम असाल तर तुम्ही 21, 11, 1 कमीत कमी 1 प्रदक्षिणा वाहून 108 वस्तू तेथे वाहू शकता। नंतर तेथेच बसून तुम्हाला सोमवती अमावस्येची कहाणी चातुर्मासाच्या पुस्तकातील वाचायची आहे आणि नंतर ते सर्व साहित्य गोळा करून, त्या वस्तू गोळा करून तुम्हाला एखाद्या गरजू ब्राह्मणाला देऊन नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि यानंतर शेवटी संध्याकाळी घरी येऊन तुम्हाला तुमचा उपास सोडायचा आहे। सोडताना शक्यतो मौन व्रत बाळगायचं आहे। अशाच प्रकारचे अनेक धार्मिक सण, व्रत, वैकल्य, अनेक स्तोत्रे व महत्त्वाचे म्हणजे खूप उपाय आणि तोडगे यांची माहिती मी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या यूट्यूब चॅनेलवर देत असते। कृपया माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।